ऐकूया घर असते घर. कवयित्री आनंदिता. बाई बांधते घर पायाला, बाई बांधते घर पायाला, तेव्हा घर रुणझुणतं. तिच्या मायेचा हात घराच्या कोपऱ्यातून फिरतो, तेव्हा घर किणकिणतं. बाई घराच्या चार भिंतीत फुंकते प्राण, तेव्हा घर प्रसवतं. ते हळूहळू रांगतं, चालतं, बोलतं आणि अधूनमधून टेचात येऊन भांडतं देखील. जेव्हा घरात आवाज होतो तेव्हा मांडणीवर ती सावकाश ठेवते भांडी. नाहीतर कधी कधी स्वतःच आदळते किचनच्या ओट्यावर. बाईनं चुकलेल्या मुलाला हातावर छडी मारावी तशी मग शहाण्यासारखं वागायचं. घरालाही सुचतं शहाणपण. बाई नमते, झुकते, बांधून ठेवते मायेच्या दोरानं करकचून घराला. मऊशार बाळुत्यात बाळाला बांधावं ना तसं. तेव्हा कुठे घर रुळतं, घर धावतं, घर बोलू लागतं, घर मिसळून जातं परस्परात. तेव्हा बाई घरातल्या सुखदुःखांच्या क्षणांना कैद करते हृदयाच्या गाभाऱ्यात. घर तिच्यासाठी असो वा नसो, पण ती कायम असते घरासाठी. ती आयुष्यभर टाकते जीव धळून त्याच्यासाठी. घर गिरवतं, मिरवतं, स्थिरावतंही. ती असते त्याच्यासोबत तोपर्यंत. ती पुसते घराचा उंबरा, लावते तोरण चौकटीला. दारात रांगोळी आणि तुळशीपाशी दिवा लावते न चुकता. घराच्या अंगणात सौख्याचा आनंद रुजावा म्हणून. घराला रंगरंगोटी करणारा आणि घराचं छप्पर होऊन सावली देणारा बाप, तो स्वतःचा असो की तिच्या मुलांचा, ती देते बळ त्याला 10 हत्तींचं. जपते बापाला डोळ्याच्या पापण्यात, तर नवऱ्याला खांद्यावरच्या पदरात. ती मुलगी असते तेव्हा घराची शान असते. पत्नी असते तेव्हा घराचा मान असते. अखेर प्रत्येक बाई घराचा अभिमान असते. म्हणून बाई नसेल तर नुसती घरघर, पण बाई असेल तर मात्र घर असतं घर. धन्यवाद.